नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम क्रॅकर करंट अफेअर्स या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत नोव्हेंबर 29चे चालू घडामोडीतले टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न, जे सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओच्या सुरुवातीला बघूया काल विचारलेला खास प्रश्न, आणि तो प्रश्न आहे भारताचा पहिला वर्ल्ड ॲथलेटिक्स कॉन्टिनेंटल टूर सिल्वर लेवल सामना कुठे होणार आहे. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, भुवनेश्वर येथे. कॉन्टिनेंटल टूर सिल्वर लेवल सामना कॅटेगरी बी इव्हेंट म्हणून वर्गीकृत केला आहे. भारताची पहिली राष्ट्रीय इंडोर चॅम्पियनशिप 24-25 मार्च 2026 रोजी आयोजित केली जाईल. 2026च्या घरगुती ॲथलेटिक्स कॅलेंडरमध्ये 40 स्पर्धा समाविष्ट आहेत. 16 भागांची इंडियन ॲथलेटिक्स सिरीज 12 सप्टेंबर रोजी होणाऱ्या फिनालीसह संपन्न होईल. आता सुरुवात करूया आपल्याच्या टॉप 10 महत्त्वाच्या प्रश्नांना. एकूण 10 प्रश्न नेहमीप्रमाणे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, आणि त्या 10 प्रश्नांपैकी आजचा आपला पहिला प्रश्न आहे, भारताने अलीकडेच रुपये 7,995 कोटींचा देखभाल व समर्थन करार कोणत्या हेलिकॉप्टर ताफ्यासाठी स्वाक्षरी केला आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सीहॉक MH-60R. MH-60R सीहॉकच्या देखभाल आणि समर्थनासाठीचा करार मूल्य आहे रुपये 7,995 कोटी. 24 हेलिकॉप्टरच्या मूळ खरेदीचा करार हा झाला होता फेब्रुवारी 2020मध्ये, आणि या पॅकेजमध्ये ज्या गोष्टींचा समावेश आहे त्या गोष्टी आहेत सुटे भाग, प्रशिक्षण, तांत्रिक समर्थन आणि दुरुस्ती सुविधा. देशातील देखभाल व्यवस्था ही बघणार आहे आत्मनिर्भर भारत उपक्रमाशी सुसंगत आहे. प्रश्न दुसरा, युनेस्को जागतिक वारसा दर्जासाठी नामांकनाच्या तयारीत कोणते स्थळ आहे. तर प्रश्न क्रमांक 2चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सिरपूर. सिरपूरमध्ये हिंदू, बौद्ध आणि जैन परंपरेशी संबंधित 34 प्राचीन स्मारकांचा समावेश आहे. 7व्या दशकातील भारतातील उत्कृष्ट विटांच्या देवळांपैकी लक्ष्मण मंदिर हे एक प्रमुख मंदिर मानले जाते. युनेस्को नामांकनासाठी ASI आणि SADA एकत्रितरित्या समन्वय साधत आहेत. पुढला प्रश्न, जागतिक दूरसंचार विकास परिषद 2025 कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली. तर प्रश्न क्रमांक 3चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बाकू येथे. WTDC 25 परिषद 28 नोव्हेंबर 2025 रोजी बाकू येथे 2300 प्रतिनिधींच्या सहभागासह संपन्न झाली. भारताने परिषद उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले आणि अनेक समन्वय गटांचे नेतृत्व केले. नवोन्मेष म्हणजेच इनोव्हेशन, सायबर सुरक्षा आणि 6G तयारी विषयक प्रमुख ठरावांच्या निर्मितीत भारताने महत्त्वपूर्ण योगदान दिले. ठरावांमध्ये स्मार्ट व्हिलेजेस, EMF जनजागृती आणि आपत्ती संप्रेषण तंत्रज्ञानाशी संबंधित मुद्द्यांचा समावेश होता. चौथा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय फ्लीट रिव्ह्यू 2025मध्ये भारताच्या सहभागाचे नेतृत्व कोण करत आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, INS विक्रांत. INS विक्रांत हे भारताचे पहिले स्वदेशी विमानवाहू जहाज आहे. IFR 2025चे आयोजन श्रीलंकेने त्यांच्या नौदलाच्या 75व्या वर्धापन दिनानिमित्त केले आहे. ही INS विक्रांत आणि INS उदयगिरी यांची पहिली आंतरराष्ट्रीय तैनाती ठरते. ही दोन्ही जहाजे भारताच्या स्वदेशी जहाज निर्मिती क्षमतेचे प्रतीक आहेत. पाचवा प्रश्न आहे, भारतातील सर्वात मोठा MSW to CBG म्हणजेच घनकचरा ते जैव गॅस प्रकल्प कोणत्या शहरात विकसित केला जात आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे पर्याय क्रमांक बी, नागपूर. या प्रकल्पात ड्राय ॲनारोबिक डायजेशन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. ॲनारोबिक म्हणजे ज्यामध्ये हवा म्हणजेच ऑक्सिजनची गरज पडत नाही असं. तर जे भारतात मोठ्या प्रमाणावर प्रथमच लागू केले जात आहे. एकूण बांधकाम क्षमता 1500 MTPD असून आदेशित क्षमता 1000 MTPD इतकी आहे. कोल्ड कमिशनिंग पूर्ण झाले असून संपूर्ण कमिशनिंग मार्च 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. हा प्रकल्प 0 टिपिंग फी आणि 0 डिस्चार्ज या आर्थिक मॉडेलवर कार्यरत आहे. प्रश्न 6वा आहे, इंडियन ऑफ द इयर 2025 हा व्यवसाय क्षेत्रातील सन्मान कोणाला देण्यात आला. तर 6व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, बाबा कल्याणी यांना.
बाबा कल्याणी यांना इंडियन ऑफ द इयर 2025 हा व्यवसाय क्षेत्रातील पुरस्कार प्रदान करण्यात आला. ते भारत फोर्ज आणि त्यांच्या संरक्षण उपकंपनी KSSLचे नेतृत्व करतात. 2014 पासून भारताने संरक्षण क्षेत्रात खाजगी क्षेत्राच्या सहभागास परवानगी देणे सुरू केले. भारत फोर्ज स्थानिक तोफखाना प्रणाली म्हणजेच आर्टिलरी सिस्टीम्स आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये निर्यात करते. प्रश्न 7वा आहे, ऑस्ट्रेलियन ओपन 2026 डबल्ससाठी पात्र ठरलेला भारतीय खेळाडू कोण आहे? 7व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी, जे आहे निकी कडियंडा पुनाचा आणि पृच्छ इसारो यांनी आशिया पॅसिफिक वाईल्ड कार्ड प्लेऑफ जिंकला. या जोडपीने अंतिम फेरीत त्यांच्या जपानी प्रतिस्पर्ध्यांना 6-4, 6-3 ने हरवले. डबल्समध्ये पुनाचा यांनी मिळवलेली करिअरमधील सर्वात उच्च रँकिंग जगात 98वी इतकी आहे. 2026 ऑस्ट्रेलियन ओपन 12 जानेवारी रोजी मेलबर्नमध्ये सुरू होईल. 8वा प्रश्न, ग्लोबल इंडियन ऑफ द इयर 2025 हा पुरस्कार कोणाला मिळाला? तर हा जो पुरस्कार आहे तो देण्यात आला आहे शेफ विजय कुमार यांना. म्हणजे प्रश्न क्रमांक 8चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. ग्लोबल इंडियन ऑफ द इयर हा पुरस्कार CNN न्यूज 18च्या इंडियन ऑफ द इयर सन्मानाचा एक भाग आहे. विजय कुमार यांना 2025साठी जेम्स बियर्ड पुरस्कार सर्वोत्तम शेफ न्यूयॉर्क स्टेट देखील मिळाला आहे. त्यांच्या स्वयंपाक शैलीत तमिळ तसेच व्यापक दक्षिण भारतीय खाद्य परंपरा प्रतिबिंबित होतात. कुमार मॅनहॅटनमधील वेस्ट विलेज येथे कार्यरत आहेत, जिथे त्यांचे काम जागतिक स्तरावर प्रशंसित आहे. प्रश्न 9वा आहे, गोल्डन पिकॉक पुरस्कार 2025 साली कोणत्या चित्रपटाला मिळाला? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, म्हणजेच स्किन ऑफ यूथ. गोल्डन पिकॉक हा आंतरराष्ट्रीय भारत चित्रपट महोत्सवातील सर्वोच्च पुरस्कार आहे. गोव्यातील डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी इंडोर स्टेडियममध्ये रंगलेल्या भव्य पुरस्कार समारंभासह 56वा आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव संपन्न झाला. स्किन ऑफ यूथ चित्रपट 1990च्या दशकातील व्हिएतनाममध्ये ट्रान्सजेंडर ओळखीवर आधारित आहे. या महोत्सवाच्या 56व्या संस्करणात खंडामध्ये अनेक पदार्पण करणाऱ्या दिग्दर्शकांचा सन्मान करण्यात आला. ICFT युनेस्को गांधी मेडल अशा चित्रपटांना दिला जातो जे शांतता आणि अहिंसेला प्रोत्साहन देतात. आणि आजचा शेवटचा प्रश्न आहे, 2025च्या एशिया पॉवर इंडेक्समध्ये भारत कोणत्या क्रमांकावर आहे? तर यामध्ये भारताचा क्रमांक आहे 3रा. म्हणजे 10व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. एशिया पॉवर इंडेक्स 2025मध्ये भारताची रँक 27 देशांमध्ये 3ऱ्या क्रमांकावर आहे. भारताने 100 पैकी 40 गुण यामध्ये मिळवले आहे, जे मागील वेळेपेक्षा 2% सुधारले आहे. USA पहिल्या क्रमांकावर आहे आणि त्याचे गुण आहे 81.7. चीन आहे दुसऱ्या क्रमांकावर आणि चीनला गुण मिळालेले आहेत 73.7. हा इंडेक्स 8 थीमॅटिक क्षेत्रांमध्ये 131 निर्देशकांचा वापर करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपल्याचे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न. आणि आता बघूया तुमच्यासाठीचा खास प्रश्न, ज्याचं उत्तर तुम्हा सर्वांना कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. आणि तो प्रश्न आहे, जगातील लांब आणि पूर्णपणे ड्रायव्हरलेस मेट्रो नेटवर्क कोणत्या शहरात आहे? धन्यवाद.